नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. व्हिडिओच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे उद्धवजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण हा व्हिडिओसुद्धा त्या संदर्भातला आहे. म्हणून जुलै महिना म्हटलं की जुलै महिना म्हणजे भरपूर वर्षावाचा, जुलै महिना म्हणजे भरपूर उधाणाचा, जुलै महिना म्हणजे हिरवाईनं नटलेला असं आपण म्हणतो. पण हा जुलै महिना नवीन नवीन राजकीय समीकरणं जुळवणारा, हा जुलै महिना दोन भावांना एकत्र आणणारा असं जर मी म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर मातोश्रीवर गेले आणि खरंच त्या सगळ्या परिसरामध्ये आनंदाला पारावर राहिला नाही. स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की राज येण्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. शिवसैनिकांच्या मनातल्या तर गोष्टी विचारूच नका. नेमकं शिवसैनिकांच्या भावना सुद्धा काय आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा. आमचं चॅनल जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, उद्धवजींना शुभेच्छासुद्धा द्या. तुमच्या काय कमेंट्स असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी जुलै महिन्याचं एवढं वर्णन का केलं तर खरंच जुलै महिना म्हटल्यानंतर खूप हिरवाईनं नटलेला आणि एक आनंद देणारा असा हा महिना आहे. आणि याच महिन्यामध्ये आपण सगळेजण कुठेतरी पर्यटनाला बाहेर पडण्याचे प्लॅनसुद्धा करत असतो. पण या जुलै महिन्याचं, यंदाच्या जुलै महिन्याचं एक वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की या जुलै महिन्याने दोन भावांना एकत्र आणलं आहे. तब्बल 19-20 वर्ष जे दुरावलेले होते ते पुन्हा एकदा या जुलै महिन्यामध्ये एकत्र आले. आता तुम्हाला 5 जुलै आठवत असेल, हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन उभं राहिलं आणि या आंदोलनाच्या निमित्ताने 5 जुलैला जेव्हा सरकारनं GR मागे घेतला त्याचा विजयी उत्सव साजरा करण्यासाठी विजयी सभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र या सभेमध्ये एका मंचावर आले. आणि नुसते एका मंचावर आले नाहीत तर त्यांनी एकमेकांना गळा भेटसुद्धा दिली. तेव्हा उद्धव ठाकरेचं जे एक वाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं वाक्य बोलले की आज आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. आणि त्यानंतर मग बऱ्याच चर्चा सुरू झाल्या की आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती होणार का, राजकीयदृष्ट्या ते एकत्र येणार का, मग यंदाच्या महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते एकत्र लढवतील का, असे अनेक तर्क वितर्क, चर्चा, प्रश्न सुरू झाले. हे सगळं होणार, टप्प्याटप्प्याने हे सगळं पुढे सरकत जाणार. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर सातत्याने आपण प्राईम टाईम महाराष्ट्रावर हेच व्हिडिओ केलेले आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आगामी काळामध्ये एकत्र येणार आहेत. आता आज खरं तर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळेच पक्ष जे आहेत, मग महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत, महायुतीतले जे पक्ष आहेत, या सगळ्याच पक्षांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील. अर्थात एक नाव वगळून किंवा एक पक्ष वगळून मी म्हणतोय. एकनाथ शिंदेंनी काही ते देतील असं मला वाटत नाही. कारण तुम्ही एक अधिवेशनाच्या काळातला एक प्रसंग जर बघितला असेल तर उद्धव ठाकरे समोर आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी जणू चष्मा आपण घालतोय असं दाखवत त्यांनी नजरेला नजर देणं टाळलेलं होतं. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शेजारी जे आसन होतं त्या आसनावर त्यांनी नीलम गोरेंना बसवलं आणि ते नीलम गोरेंच्या शेजारी बसले. एकूण आत्ताच्या पुढच्या काही काळामध्ये, पुढच्या काही वर्षांमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं जुळेल असं काही वाटत नाही. आणि त्यामुळे आजच्या या दिवशी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील असंही वाटत नाही. पण आत्ता नुकताच देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस झाला. आता तुम्हाला 2022 पर्यंतचे जर का एकूण सगळा घटनाक्रम आठवत असेल तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार, ज्याला म्हणतो आपण एक, म्हणजे त्या काळामध्ये विस्तवसुद्धा जात नव्हता. दोघंही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते, एकमेकांवर बोलून तोंडसुख घेत होते. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना
भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि आता राज्यामध्ये मी जे म्हणलं ना की हा जो जुलै महिना आहे तो नवीन नवीन राजकीय समीकरणं जुळवणारा सुद्धा ठरतोय का, ते या निमित्ताने की सध्या देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत आणि एकमेकांबद्दलची जी बोलणी आहे ती जर आपण ऐकली तर एकमेकांचं कौतुक करणारं किंवा एकमेकांना चांगलं म्हणणाऱ्या गोष्टीच यांच्या तोंडून बाहेर पडत आहेत। त्यामुळे एकीकडे हा सुद्धा एक सीन आता या महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेला आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही सध्या जवळ येताना बघायला मिळते। पण आजच्या व्हिडिओचं सगळ्यात महत्त्वाचं, एवढ्या सगळ्यांनी शुभेच्छा जरी दिलेल्या असल्या तरी आज राज ठाकरेंचं मातोश्रीवर येणं हे मात्र सगळ्यांनाच, मराठी माणसाला, महाराष्ट्राला आणि शिवसैनिकांना आनंद देऊन जाणारं असाच हा क्षण ठरलेला आहे। राज ठाकरे, तुम्ही आजही जर त्यांचा ड्रेस कोड बघितला, 5 जुलैला त्यांच्या म्हणजे व्हाईट कुर्ता आणि सलवार होती, पण त्याच्यावर एक आपण म्हणतो ना शाल जी होती ती निळ्या रंगाची होती। आणि आज सुद्धा राज ठाकरेंच्या अंगामध्ये निळ्या रंगाचा कुर्ता होता आणि उद्धव ठाकरेंच्या अंगामध्ये भगव्या रंगाचा कुर्ता होता। म्हणजे दोन भावांनी बहुतेक ठरवलेलं आहे की आता हिंदुत्वाचं जे काही सगळं आहे ते राजकारण तू सांभाळ बाबा, अशा पद्धतीचे काही संकेत आहेत का याच्याकडेही आपल्याला बघावं लागेल। पण राज ठाकरेंनी आज तब्बल 20 वर्षांनंतर मातोश्रीची पायरी चढत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आणि त्यावेळेचा सगळे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल की त्यावेळेला सुद्धा या दोघांनी गळाभेट घेतली आहे। दोघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि एवढंच नाही तर या निमित्ताने त्यांची 20 मिनिटं चर्चाही झाली आहे असंही आपल्याला कळतं आहे। आता एक लक्षात घ्या, मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं की अनेक प्रश्न आपल्याही मनामध्ये आहेत, परंतु राज ठाकरे मधल्या काळामध्ये एक गोष्ट बोलले होते की या विषयावर युतीच्या संदर्भामध्ये कुणीही काहीही बोलायचं नाही, हे त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले होते। तेव्हा आपल्या सगळ्यांना वाटलं की राज ठाकरेंच्या मनात आहे की नाही, उद्धव ठाकरेंबरोबर ते युती करतील की नाही। पण एक गोष्ट मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो, काही गोष्टी राजकारणात न बोलायच्या नसतात, ते करून दाखवायचं असतं। मला वाटतं की आज राज ठाकरे मातोश्रीवर येणार आहेत किंवा उद्धव ठाकरेंना ते शुभेच्छा देणार आहेत याची कुठेही चर्चा सकाळपासून आपल्याला बघायला मिळाली का? नाही। कुठंतरी कोणीतरी बाईट दिला का या संदर्भात? नाही। बोलायचं नसतं, करून दाखवायचं असतं। आणि त्याप्रमाणे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला अनपेक्षितपणे गेले। उद्धव ठाकरेंना त्याचा खूप आनंद झाला की आपला भाऊ 20 वर्षानंतर का विना पुन्हा एकदा मातोश्रीवर आला, तो आपल्याला शुभेच्छा देतोय। यातच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। त्यामुळे मंडळी, अजिबात चिंतेचं कारण ठेवायची गरज नाही आहे। शेवटी युती जी असते ती अशी काही पटकन होणार नाही, अनेक त्याच्यामध्ये समीकरणं बघावी लागतात, जागेंच्या वाटपाच्या गोष्टी असतात, कोणी कुठला उमेदवार द्यायचा याच्या गोष्टी असतात, कुठल्या जागी आपण आपले उमेदवार लढवायचे हे असतं। ह्या सगळ्या गोष्टी ठरायला एक काळ जावा लागतो, एक वेळ जावा लागतो आणि तो या दोघांना सुद्धा आपण दिला पाहिजे। मी म्हणतो ना की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कदाचित युती होणार नाही, पण दोघेही स्वतंत्र लढतील, पण आगामी काळामध्ये तुम्हाला या दोघांमध्ये युती झालेली सुद्धा चित्र हे निश्चित बघायला मिळेल। तुम्ही देखील बघा, हळूहळू उद्धव ठाकरे मवियाचे दोर जे आहेत ते कापतायत। आता यापुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही युती करेल का अशी शंका आता वाटत नाही आहे, अशी शक्यता आता वाटत नाही आहे। त्यामुळे मवियापासून उद्धव ठाकरे स्वतःला दूर करू पाहत आहेत आणि एक जे नवं समीकरण जे मनसेबरोबर दिलसे जोडलं जात आहे ते जोडण्याचा प्रयत्न आता या दोघांचा आहे। एकदम होणार नाही, त्याला वेळ द्यावा लागतो। त्या पद्धतीने हळूहळू एक एक पावलं दोघांचीही पडतायत, हेच महाराष्ट्राला दिसतंय। आणि एवढं निश्चित की महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे, मुंबईतला मराठी माणूस आहे, तो खरं तर याच गोष्टीच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय होणार आहे याची आपणही प्रतीक्षा करूयात, घाई करूयात नको। या दोघांनाही जो वेळ हवाय तो आपण द्यायला पाहिजे। पण पुन्हा एकदा हा व्हिडिओ संपवत असताना उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि
म्हटलं ना की पुन्हा एकदा दादूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजा माणूस हा तिथे पोचलेला आहे. आधार एकमेकांना भावांचा आहेच, हेच याच्यातनं अधोरेखित होत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.